तुम्हाला पण आयुष्यात यश, शांतता आणि आत्मविश्वास हवा आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण अनेक मोटिवेशनल पुस्तकं वाचतो, व्हिडिओ पाहतो, पण ज्ञानेश्वर माऊलींनी 700 वर्षांपूर्वीच एक जबरदस्त ग्रोथ मॅन्युअल लिहून ठेवलंय. हो, हरिपाठ तो केवळ भक्तीचा ग्रंथ नाही, तो आहे यशाचं मार्गदर्शन करणारं आयुष्याचं मार्गसूत्र. आज आपण पाहणार आहोत हरिपाठाच्या पहिल्याच अभंगातून 5 जबरदस्त जीवनगती सूत्र जी आजपासूनच तुमचं आयुष्य बदलून टाकतील. आणि हो, हे तुम्ही कधीच अशा पद्धतीने ऐकलेलं नसेल. चला तर मग ज्ञानियांचा राजा म्हणवलेले माऊली काय सांगतायत ते समजून घेऊया. जीवनगती सूत्र पहिलं. थांबा, फक्त एक क्षण. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. माऊली काय सुचवताय तिथे? आजही धावपळ पहा, वेळ नाही, मन गोंधळलेलं, पण माऊली म्हणतात फक्त एक क्षण थांबा. हा एक क्षण म्हणजेच मानसिक मुक्ती, कारण 60 सेकंद थांबलं की मन शांत होतं. हा एक क्षण म्हणजेच भावनिक मुक्ती, राग, भीती सगळं काही कमी होतं. हा एक क्षण म्हणजेच वेळेची मुक्ती, कारण आपलं लक्ष केंद्रित होतं. आणि हा एक क्षण म्हणजेच कर्मातील मुक्ती, कारण काम अर्थपूर्ण वाटतं. रोजच्या जीवनातलं उदाहरण बघा. जसं गाडी चालवताना एखाद्या सेकंदाच्या ब्रेकने अपघात टळतो, तसंच दिवसाच्या सुरुवातीला फक्त 1 मिनिट थांबला तर विचारांच्या अपघातातून तुम्ही वाचू शकता. हा एक क्षण म्हणजे मेंटल ब्रेक आहे. हा एक क्षण म्हणजेच इमोशनल रिसेट आहे. आणि हा एक क्षण म्हणजेच फोकसचं रिस्टार्ट बटन आहे. जीवनगती सूत्र दुसरं. तुमचे शब्द हेच तुमचं आयुष्य आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुन्हा पुन्हा का म्हणावं असं माऊली सांगतात. माऊली हरी या शब्दावर इतका भर का देतात? कारण पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल शब्द हे आपल्या मनाचं प्रोग्रॅमिंग करतात. यालाच मॉडर्न भाषेत म्हणतात पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. मन काय आहे? एक स्पंज आहे. जे ते ऐकतं तेच शोषून घेतं आणि त्यावरच आपलं आयुष्य घडतं. उदाहरणार्थ, लहान मूल जर रोज ऐकत असेल तुला काहीच जमत नाही, तर ते खरंच तसं वागायला लागतं. पण रोज म्हटलं तू हुशार आहेस, तुला जमेल, तर त्याचं वागणं बदलतं. दररोज 5 मिनिटं सकाळी स्वतःशी सकारात्मक बोला. मुलांनाही अशाच पद्धतीने बोला, कारण सध्या तरी तुमचे शब्दच त्यांचं भविष्य घडवणार आहे. जीवनगती सूत्र तिसरे. ज्ञान म्हणजेच परिवर्तन नाही, परिवर्तन होतं ते अंमल केल्याने. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. माऊली काय सांगतायत? तू संसारात आहेस, काम करतोस, धावतोस, पण तरीसुद्धा तुझी जीभ हरिनामात असली पाहिजे. वेदशास्त्र पण ह्याचीच ग्वाही देतात. मॉडर्न सायन्स पण हेच तर सांगतं. नॉलेज इन्स्पायर्स बट ॲक्शन ट्रान्सफॉर्म्स. जसं एखादा डॉक्टर शरीराची काळजी कशी घ्यावी हे सांगतो, पण स्वतः व्यायाम करत नाही, हे तसं झालं. माऊलींचा संदेश एकदम थेट आहे. वेद, शास्त्र, ग्रंथ हे सगळं ओरडून एकच सांगतायत, ते अंमलात आणा. म्हणजे आपली कृती, आपली सवय, आपला मनयोग तो हरिनाम घेण्याकडे असला पाहिजे. यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं? आजपासून या व्हिडिओमधला कोणतंही एक सूत्र तुम्ही प्रत्यक्षात आणा, कारण फक्त ऐकून काहीच घडत नाही, अंमल केल्यावरच परिणाम दिसतो. जीवनगती सूत्र चौथं. यशस्वी असाल तरी नम्र राहा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. माऊली काय सांगतायत? द्वारकेचा राणा श्रीकृष्ण पांडवांचं काम करतो, म्हणजे यशातही नम्रता सोडू नका. मॉडर्न सायकोलॉजी तर हेच सांगते. नम्र लोकांमध्ये लर्निंग माइंडसेट असतो, त्यामुळे ते सतत वाढत राहतात, सतत ग्रो होत राहतात. ते इतरांना श्रेय देतात आणि सहकार्य निर्माण करतात. म्हणून आजपासून आपणही प्रत्येक यशानंतर स्वतःला आठवा, मी एकट्याने नाही केलं हे आठवा. टीम, पालक, गुरु, देव याचा वाटा स्वीकारा. दररोज कोणाला तरी थँक्स म्हणा मनापासून, कारण ही नम्रता तुम्हाला अजून पुढे नेईल. जीवनगती सूत्र पाचवे. पुनरावृत्ती हीच खरी ताकद आहे. हरिपाठाच्या प्रत्येक अभंगानंतर आपण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं का म्हणतो माहिती आहे का? कारण माऊली सांगतात, ज्या गोष्टी आपण सतत करतो त्या आपलं भविष्य घडवतात. म्हणून पुनरावृत्ती हीच ताकद आहे. रिपिटिशन इज द पॉवर. उदाहरण घ्यायचं झालं तर, जसं तुम्ही रोज जिमला जात असाल तर हळूहळू शरीरात बदल घडतो, तसंच रोज एक सकारात्मक कृती केल्याने मन आणि आयुष्यही हळूहळू बदलतं. म्हणून
तुम्हीही काहीतरी चांगलं करत असाल तर ते एकदाच नको, ते पुन्हा पुन्हा करा, कारण कन्सिस्टन्सी इज द रिअल ट्रान्सफॉर्मेशन. आजवर आपण हरिपाठ केवळ एक धार्मिक ग्रंथ किंवा आध्यात्मिक ग्रंथ म्हणून पाहत आलो, पण तो तितकाच नाही आहे. तो आहे आयुष्य घडवणाऱ्या सूत्रांचा खजिना, व्यावहारिक, वैयक्तिक, मानसिक विकासासाठी एक अमूल्य मार्गदर्शन. म्हणूनच माऊलींना म्हणतात ज्ञानियांचा राजा. लाईक करा माऊलींच्या विचारांना सलाम म्हणून, सबस्क्राईब करा अशा नवीन लाईफ हाईकसाठी, आणि शेअर करा, कारण हरिपाठ इज इक्वल टू ग्रोथ सायन्स. आता सगळ्या जगाला हे समजलं पाहिजे. रामकृष्ण हरी.